ज्ञानामुळे शाहीदाराला इका लाखापेक्षा 50 पाठव बस दिला. चालेल चालेल. अरे तुम्ही मॅच भरा असेल ना लोकांना या करता. अरे रविवार मी पण सांगितलं जाऊ नाही भेटला त्याला काय करशील. हा चालेल चालेल. ओके लगेच तिथं बघ हॅलो. जीवन पवनपुत्र वडफे या संघाचा कॅप्टन जीवन भोईर सध्या युरोपच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला खूप खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. धन्यवाद जीवन भोईर. ऑन द फायर आणि चेंडू मात्र सीमारेच्या बाहेर. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज फलंदाज झेलबाद बाद. चेंडूला हुकण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटफळीमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 8. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे गोलंदाज राम. पुन्हा एकदा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये चुका देखील आपण पाहतो. फलंदाजाच्या माध्यमात साजेशी कामगिरी साधता येत नाहीये. हा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून जातो निर्धाव. ओव्हर क्रमांक पहिलं संपत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 1 बाद 8. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. मात्र आज सामना फक्त 2 ओव्हरचा असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन ही 3 आहे. चालू मॅच 3 ओव्हरची आहे. यानंतर 2 ओव्हरची. नाही ना अजून एक मॅच आहे ना. बघा मग त्याचं त्यांच्या मग ते उद्या परवा किती टाइम लागते मॅचला. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. पाटलांचा बैल गाणा
उशीर होणार नाहीये. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय यश. चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू मात्र जातो डीप नॉनस्टॉपला. शॉट फाईनला चेंडू जातो. एक धाव घेण्याची संधी झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 15. चेंडूला सुंदरसा हुक केला आणि चेंडू लॉंग लेग सी मार्शे क्लिअर करणारा अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. लुक ॲट दॅट. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. हे बॉल दे तिकडे. तो इशारा करते बॉल दे ना त्याला पटकन. माझी गाडी इथे ठेवायची. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. मैदानाच्या आतमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. खराब चेंडू दिशांनी चेंडू पाहतो आपण. पंच वाईटचा इशारा करता. एक अवंतर धाव. या अवंतर धावणी संघात धावसंख्याकडे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 23. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. धावसंख्या 23. निर्धारित 3 रनचा सामना आहे. तर मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू फेक पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा अनिश्चित उचली घेतोय. बीट करतो फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 23. आता शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आहे. त्याला ठेवून जायचं. थांब 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 थांब. त्याला चेनकशील थांब. एक मिनिट थांब. इकडे बाबू. अरे इकडे ना काही सांगते. अरे नाही हे याला ठेवायचंच. याला पकडून ठेव रे. काय आपल्याला जायचं ना. बॉलर बाबू बॉलर. हे नाही जे नाही जे नाही जाऊ ते तिथलं मला बघलं ना. हे न्यायचं घ्यायला. हां त्याला थांबा थांबा. तुझा त्याला मी नेतो. हां तुझा तुझा त्याला बॉल देतो. मी बॉल देतोय त्याला. बॉल देतोय बॉल. त्याला न्यायचा घरी. त्याला मी घेऊन येतो. आपण जावा. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. आउटफील्ड दमदार आहे. मात्र धावा येतं फक्त आणि फक्त 2.
खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय आउट ऑफ द लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वळ होतो. धावसंख्या एकाने पुढे सरकते. 28. गोलंदाज विशाल आहे. बिग ब्लास्ट चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. तशा कमालीचा फटका. विशाल लक्षाकडे भारतात करताना संघ आपण पाहतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले. धावसंख्या 34. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका. मैदानाच्या आतमधून देखील क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचा आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 36. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आहे. गोलंदाज विशाल. मैदानाच्या आतमधून सुरेख सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. भावेश डावखुरा फलंदाज. भावेशाच्या बॅटमधून सुरेख सुंदरशा धावा. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 37. चेंडू मात्र 2 क्षेत्रांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणार. चौकार. एक्केचाळीस 41. 41 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा एकदा पेस काढण्याची जबाबदारी भावेश. आता भावेशाच्या बॅटमधून सुरेख सुंदर धावा आपण पाहिल्यात. उत्तम दर्जाची फलंदाजी. चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका. चेंडू जातो मिड विकेटला. 1 कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 43 आणि विजयासाठी 44चं लक्ष. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण नाणेसाठी या. कुठला आहे भक्तिराम डुंगे आणि कानाई पाय. लवकर बोलू त्यांना. एक मॅच राहील ना उद्या सकाळी लवकर 9 वाजता. नाही मग या 3 मोर बाकी आहे ना. या 3 ओव्हर बाकी आहे. मग एकच मॅच होला असा. हां या ना टॉसुराल कोणी या पॉइंट काय कधी बॉल घे ना. 2-2 खेळा. बॉल घे ना. 3 ओव्हर घे. 3 ओव्हर एकच मॅच होईल. एकच मॅच होईल की ऑर्गेनाइज घ्या. 3 ओव्हर घ्या. 3 ओव्हरची सांगतात. चला मित्र उडो. बाबू उडो वरती. कोण बोलतोय?
बोल काय म्हणणं आहे? छाप काढा. थांबा 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 डिलीट करू हे व्यवस्थित उडवा. कानाई पाई संघाचा कॅप्टन छाप असं कॉलिंग देतोय. काटा आले ना काटा. डोंगे संघाचा कॅप्टन आपण निर्णय सांगा. संध्याकाळच्या आज सांगा. ओके बॅटिंग का ओके. डोंगे संघाचा कॅप्टन नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय फलंदाजी. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. परवा बोलू उद्या बोलू जसा टाइम भेटेल तसा जास्त नाही नाही त्यांना उद्या परवा उद्या जर त्यांना ना उद्या किती झाले 44-43. 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 43 आणि विजयाचं लक्ष 44 धावांचं. आणि ह्याच लक्षाचा ह्याच वनाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 नामी फलंदाज एंटर झालेले आहेत. एका बाजूला कोण आहे सुशांत आणि वीरेंद्र ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली आहे. तर गोलंदाज यश का गोलंदाज यश पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका सजलाय. मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. या बल जज कॅच अतिशय चांगला झेल देखील त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातोय. आणि पहिल्या चेंडूवर बिग विकेट बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज. पहिल्या चेंडूमधून बिग ब्लो मोठा धक्का. चेरोबा स्पोर्ट्स खाडी या संघाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रामलाल लाड. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होते राम. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा फटका. पॉईंट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दक्ष चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने स्वतःचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन ना संघाचं बंद का नाही ना संघा स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होती ती 1-2. बघा विजयाचं लक्ष फार मोठं आहे. 44 धावा करायच्या आहेत. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. हा चेंडू थोडासा स्वर आहे आउट ऑफ दी ऑप्शन. पंच वाईटचा इशारा करतात. गमांतर धावी अमांतर धावणे संघात धावसंख्या इकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 1-3. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. बाईचं लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट. एक धावेने संघात धावसंख्या 1-4. ओव्हर क्रमांक पहिलं.
ऑन सेटचा फटका सजला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक लक्ष, यस वेल जज कॅच, अतिशय सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची दुसरी विकेट. वीरेंद्र हा फलंदाज बाद होतोय. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं प्लेसमेंट फार गरजेचं असतं, जागेची निवड फार महत्त्वाची असते. ऑन साईडचा फटका निश्चित सजला होता, मात्र क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि ज्याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चूक न झाली, ज्यानं सुंदररित्या चेंडूला कलेक्ट केलं आणि महत्त्वाचा दुसरा विकेट. वीरेंद्र याची कडे मात्र संपुष्टात. पहिला चेंडू पेस करताना वीरेंद्र बाद होता. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संदेश षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स खाडिया संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. साजेची कामगिरी मैदानाच्या आतमधून या संघाला साधता येत नाहीये. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4. आता बीजापासून हा संघ तब्बल 40 धावा दूर आहे आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज स्वप्नील येतोय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि याच दरम्यान एक 2 धावा कंप्लीट. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, तर पुढे मारण्याचा प्रयत्न झाला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो. इस्टँडच्या मागे इष्टीरक्षक दक्ष पाहिला. कुठल्या प्रकारची चूक नाही, ज्याने चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला आणि महत्वाची विकेट. राम याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. चैतन्य. स्वीप काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले तर फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता हलकासा अपील. पंचांनी प्रश्न विचारला, पंच मात्र संमत नाही आहेत. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. चेरोबा स्पोर्ट्स कार्डिया संघ जवळजवळ तर पराभवाच्या खाईमध्ये आपल्याला दिसतोय. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये संघाला साधता आली नाही आतापर्यंत. चांगला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर सुरेख अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी प्रत्यक्ष मैदानाच्या आतमधून स्विंग एंड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडासा आवाज द्यायला. हॅलो, आवाज थोडासा सोड. हॅलो, थोडासा खराब चेंडू ऑफ पाहतोय. पंच बाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9.
विजयापासून हा संघ फार दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरमधून 44 बनवायचे होत्या. पहिल्या 2 मधून आता फक्त 9 धावा स्कोरबोर्डवर. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा दमदार चौकार. चौकार संघाचा असते का 13. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो निशांक. चेंडूला थोडंसं स्वीप केलं. शॉट फाईनला चेंडू होतो इनफिल्डमधून. चांगलं क्षेत्ररक्षण एक धावण्याची संधी. बघा एकेरी दुहेरीने आता तुम्ही काही साध्य होणार नाही आहे. सामन्यामध्ये कमबॅक विजय असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज. संघ देखील येणारे चेंडू 5 विजयासाठी 30 धावांची गरज. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकार. वरी 4 मधून अजून 4 ची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. आता मात्र झेलकारी केला जातो आणि फलंदाज बाद. केदार का काय वेदांत. फलंदाज बाद. किती बॉल राहिले? 2. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. पराभव वाटल. अतिशय चांगला चेंडू. प्रतिमोत्तम दर्जाच्या चेंडूची फेक आणि याचबरोबर सामना फिनिश. त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले हा संघ विजय संपादित करतोय. हार्डलक चेरोवा स्पोर्ट्स खाडी अँड गुड लक त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले. अरे जा दोघं. चला पाय संघाचा कॅप्टन आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावा. भक्तिराम डुंगे संघ नाणेफेक जिंकतो आणि एक धाडसी निर्णय स्वीकारतो फलंदाजी करण्याचा.
चला पाय संघाचा कॅप्टन लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड बॅट फर्स्ट भक्तिराम डुंगे हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतो एक दर्शनी निर्णय.